नेहमी दुसऱ्याचं चांगलं व्हावं असा आपण विचार करायला पाहिजे. जर आपण कधी विचार केला की समोरच्याचं चांगलं व्हायला पाहिजे तर आपलंसुद्धा नक्कीच चांगलं होईल. आणि जर आपण विचार केला की नको समोरच्याचं वाईट व्हायला पाहिजे तर त्याच्यापेक्षा जास्त वाईट आपलं होतं. त्यामुळे मी आज तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे अकबर बिरबलाची. तर ती तुम्ही पूर्ण ऐका. त्यावरून मला नेमकं काय सांगायचं आहे हे नक्की लक्षात येईल. बघा, एका राज्यामध्ये अकबर आणि बिरबल राहत असतात. म्हणजे तुम्ही आतापर्यंत तर गोष्टी ऐकायलाच असतील अकबर आणि बिरबलाच्या. तर अकबर असतो आणि त्याचा एक बिरबल सेनापती असतो. तर बिरबल त्याचा खूप प्रिय असतो. पण त्याच राज्यामध्ये एक न्हावी असतो कपिल नावाचा. तर तो न्हावी खूप घृणा करत असतो त्या बिरबलाची. आणि त्याला खूप ईर्ष्या असते की बिरबलावर तो खूप कधीसुद्धा बिरबलावर तो जळायचा. आणि राजाचा प्रिय असल्यामुळे त्याला कंटिन्यू बिरबलाचा राग येत असायचा. आणि त्याला असं वाटायची की बिरबलाच्या जागेवर मी सेनापती पाहिजे होतो. तर त्या राजाचे आईवडील वारलेले होते. तर मग एक दिवस तो न्हावी गेला राज्यामध्ये गेला आणि राजाला त्याने सांगितलं की राजे सरकार, मला रात्री बघा एक स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नामध्ये तुमचे आईवडील आले आणि ते म्हणे की आम्हाला येऊन एवढे दिवस झाले पण आम्हाला काहीतरी राजाला सांगायचं आहे म्हणे. आणि राजाला सांगा की तुमचा प्रिय सेनापती आमच्याकडे पाठवून द्या, मग आमची काय इच्छा आहे ती आम्ही राजाच्या सेनापतीला नक्की सांगू. तर राजा म्हणाला ठीक आहे. तर मग आला विषय की राजाचा सेनापती प्रिय कोण, तर बिरबल. मग ठीक आहे. मग राजाने सांगितलं बिरबलाला की आज तुला माझ्या वडिलाकडे भेटायला जायचं आहे. तो म्हणे ठीक आहे, आता जाऊ म्हणे, संध्याकाळी पाठवा म्हणे मला. मग मी जातो आणि काय त्यांना काय विचारायचं आहे ते विचारू. मग ठीक आहे म्हणे, मी संध्याकाळी जाईल. बिरबल तर चतुरच असतो, हे तर आपण ऐकलेलंच आहे बऱ्याचशा गोष्टीतून. तर त्याच्या ते पूर्ण लक्षात येतं. आणि तो सकाळी राजाने सांगितल्याच्यानंतर तो कामगिरीला सुरुवात करतो. आणि संध्याकाळी मग आता बिरबलाला कसं पाठवायचं, तर तो न्हावी सांगतो जसे तुमचे आईवडील गेले तर तसं बिरबलाला पाठवा. मग तसं करते. बिरबलाची पूर्ण तयारी करते, लाकडं वगैरे जमा करते आणि ती चिता तयार करते. आणि त्या चितेवर बिरबलाला ठेवलं जातं जिवंत आणि वरतून लाकडं टाकले जाते. पण लाकडं टाकले जाते आणि त्या चितेला संध्याकाळच्या वेळेस आग दिल्या जाते. अंधार पडल्याच्या नंतर आग दिल्या जाते की बिरबलांना सांगितलं होतं ना मी संध्याकाळी जाईल, तर आग दिल्या जाते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत बिरबल महालामध्ये येतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी परत बिरबल महालामध्ये आल्याच्या नंतर मग राजा म्हणतो आला का बिरबल. तर काय राजा तर उत्सुक असतो की आता बिरबल माझ्या आईवडिलाकडे स्वर्गामध्ये भेटायला गेल्याच्या नंतर आता माझ्या आईवडिलाची इच्छा काय असेल. तर बिरबल म्हणतो हो आलो मी, पण काय म्हणे किती वर्ष झाले तुमच्या आईवडिलाला जाऊन. तुमचे आई तर खूप टेन्शनमध्ये होते, कारण की तुमचे वडील तर ओळखूसुद्धा येत नाही. तुमच्या वडिलाची एवढी दाढी कठीण वाढली म्हणे. आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर जो न्हावी आहे चांगला तुमच्या राज्यामधला, त्या न्हाव्याला माझी कठीण आणि दाढी करायला लवकरात लवकर पाठवून द्या. तर राजा म्हणतो हो का ठीक आहे. मग त्यावेळेस न्हाव्याला लगेच बोलावायला पाठवलं जातं की बिरबल आलेला आहे स्वर्गातून जाऊन आणि चल आता तुला आता जायचं आहे त्याच्या वडिलाची दाढी कटिंग करायला. तर न्हावी एवढा घाबरून जातो, अरे बिरबल तर आम्ही रात्रीच त्याची चिताला आग लावली आणि बिरबल परत कसा आला. आणि आता तर बिरबलाला मी पाठवलं म्हणल्याच्या नंतर मला तर पाठविलंच. बिरबलाने आणि त्या राजवाड्यातील लोकांनी याला काहीच बोलू नाही दिलं आणि असेच संध्याकाळची वेळ चिता तयार केली आणि दुसऱ्या जागेवर ज्या जागेवर बिरबल गेला होता तिथे दुसऱ्याच बाजूला एक चिता तयार केली आणि लाकडं वगैरे रचून आणि लगेच त्या न्हाव्याला त्या चितेवर टाकलं गेलं आणि त्याला आग लावण्यात आली आणि सांगितलं आता जा आणि माझ्या वडिलाची दाढी कटिंग करून ये. तर मला हेच सांगायचं होतं की आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिरबल रिटर्न कसं काय आला, म्हणजे वापस कसा आला. तर बिरबलाला त्याची प्लॅनिंग कळाली होती. त्यामुळे बिरबलांनी बरेचसे सैनिक हाताखाली घेऊन एक भुयार तयार केलं होतं आणि त्या भुयाराच्या खाली ते लाकडं वगैरे सरण असतात ते बिरबलांनी
जे बिरबलाने ज्यांना सांगितलं होतं त्यांनीच ते सरण रचलेलं होतं. त्यामुळे जसा अंधार पडल्याच्यानंतर बिरबलाला तिथं बसवलं गेलं. बिरबल त्या गुप्त मार्गाने त्या भुयारातून रिटर्न राजवाड्यामध्ये आला आणि त्याच्यामुळे त्याने ती प्लॅनिंग केली आणि त्याला राजाला तसं सांगितलं. तर मला याच्यातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जर कधी दुसऱ्यासाठी गड्डा खांदला तर तो गड्डा आपल्या स्वतःसाठी कामं येतो आणि जर दुसऱ्यासाठी कधी चांगला विचार केला तर देव आपलं नक्कीच चांगलं करतो. म्हणून कधीसुद्धा समोरच्याचं वाईट चित्तू नका. धन्यवाद.